आज सकाळीच ना छान असं आंब्याच्या झाडाचं मोहोर काढून आणलं होतं आणि इतकं छान आणि इतकं मोठं होतं ना हे माशाचं जे पोळं होतं ते. तर आंब्याच्या झाडाला लागलेलं होतं बरं का. तर आपोआप माश्या उठून गेल्या होत्या. त्यानंतर मग आहे ना आंब्याची फांदी थोडीशी तोडली आणि याला आहे ना एवढं मोठं आहे ना पोळं होतं. तर याचं मध किती निघलं आणि हे तुम्हाला बघायचं असेल ना तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर असा मध जो आहे ना तो फक्त आपल्याला गावाकडे बघायला भेटतो किंवा आता सहसा गावाकडे सुद्धा बघायला भेटत नाही बरं का. तर पहिले आहे ना खूप जास्त गावाकडे हे मध आहे ना ते बघायला भेटायचा किंवा लोक विकायला यायचे बायका वगैरे आमच्या गावाकडं. आता तसं बघायला म्हणजे येतच नाही तर. आणि आपण जर आहे ना बाहेर दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये जर मधाची बॉटल वगैरे घेतली ना तर तसं तो मध एकदम घट्ट असतो, परंतु आहे ना जशी ह्या मधाची जी ओरिजिनल जी टेस्ट असते का तशी त्या मधाला नसते बरं का. त्याच्यामध्ये थोडीशी मिसळ म्हणजे मिळवलेलं असतं किंवा थोडंसं मिक्स केलेलं असतं. त्यानंतर ते मध असं विकायला आणतात आणि ओरिजिनल मध आहे ना तो फक्त आपल्याला झाडालाच भेटतो आणि तो पण आहे ना कदाचित गावाकडेच भेटतो बरं का. तर झाडाला आहे ना ही जी फांदी तोडत असताना आहे ना एवढ्या मोठमोठाले आहे ना कैऱ्यासुद्धा आहे ना खाली पडलेल्या होत्या ह्या 4. आणि याच्यामधलं आहे ना एका कैरीची नंतर चटणीसुद्धा बनवलेली होती. तरी ना अर्धा ते पावशेर असं आहे ना मध निघला बरं का. अर्धा म्हणजे हा जो डब्बा आहे ना तो अर्धा भरलेला होता. तर छान असं चाळणीने चाळून घेतला आणि पूर्ण असा फ्रीजमध्ये ना साठवून ठेवलं मध. तर बघा गावाकडे असलं ना तर की खूप छान अशी मज्जा होते सर्वच खायची. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. बाय.